मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। मुंबईसह राज्यभरातील भक्तांच्या दर्शनासाठी रांगा। मुंबईतील नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांमध्ये काल 48,000 गणेश मूर्तींचं विसर्जन, त्यापैकी 20,000 गौरी गणपतींचं कृत्रिम तलावात विसर्जन। बोरिवली पश्चिममध्ये गणपती विसर्जनाच्या वेळेला दोघांवर चाकू हल्ला, किरकोळ भांडणावरून हल्ला केल्याची माहिती। बोरिवली पश्चिम एमएचबी पोलिसांकडून तपास सुरू। नवी मुंबई महापालिकेकडून अटल सेतूवरून बस सेवा सुरू। नेरूळ आणि खारघरमधून पालिकेकडून वातानुकूलित बस सेवा सुरू। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या बंदीच्या आदेशाला केराची टोपली। मुंबई गोवा महामार्गावर राजरोसपणे अवजड वाहतूक सुरूच। विधानसभा निवडणुकीची तयारीमध्ये कसूर करू नका, लहान अडचणींवरही गांभीर्यानं विचार करून तत्काळ तोडगा काढावा। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। माडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील 370 घरांच्या किमतीमध्ये 10 ते 25% कपात। अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किमतीमध्ये बदल करण्याची वेळ, अर्जदारांना दिलासा। 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी। 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत। नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन 16 कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री। कैसरमधल्या एमएचबी पोलिसांकडून गुजरातमधील महिलेसह 3 विरोधात गुन्हा दाखल।